छत्रपती संभाजीनगरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे। अन्न व औषध प्रशासनाने अर्थात FDAने MIDC चिकलठाणा येथील दूध डेअरीवर मोठी कारवाई करत भेसळयुक्त तूप आणि अॅनालॉग पनीर तयार करण्याचा प्रकार उघडकीस आणलाय। तपासादरम्यान डेअरीमध्ये नॉन फूड ग्रेड सोयाबीन तेलाचा वापर करून गाईचे तूप आणि अॅनालॉग पनीर तयार केले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। या छाप्यात तूप, पनीर, क्रीम आणि सोयाबीन तेलासह एकूण 880 किलो अन्नपदार्थ, सुमारे 3,12,880 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला। तसेच या डेअरीकडून पुरवठा होणाऱ्या 3 विक्री केंद्रांवरून 41 किलो गाईचे तूप, सुमारे 29,300 रुपयांचा साठाही जप्त करण्यात आला। अशा प्रकारे एकूण 3,42,180 रुपयांचा मुद्देमाल FDAने ताब्यात घेतला आहे। सर्व नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवालानंतर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। दरम्यान गंभीर अनियमितता आढळल्याने दूध डेअरीचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला असून उत्पादन युनिटही बंद करण्यात आले आहे।